हॅलो फ्रेंड, मी श्रद्धा स्टोरी बुक टेलर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत सौ शोभा राऊत यांची लिखित कादंबरी अबोल प्रीत बहरले. चला तर मग ऐकूया भाग 9. सरस्वतीबाईंनी जेवण खावण आवरून झोपण्याची तयारी केली, पण आज काही केल्या त्यांना झोप येईना. उठून त्यांनी लाईट लावला. अभिजितसाठी करायला घेतलेला पूर्ण होत आलेला स्वेटर त्यांनी करायला घेतला. हा कलर किती छान दिसेल आपल्या अभिला. केव्हा येणार आहे कोण जाणे. त्याच्या प्रत्येक पत्रात आपल्याला मधाचे गालबोट असते. आई, मी लवकरच येत आहे. सध्या थोड्या गडबडीत आहे. प्रतापरावांच्या मागे हा एवढा सर्व व्याप सरस्वतीबाईंनी सांभाळला होता. तेव्हा अभिजित फक्त 3 वर्षाचा होता. त्याच्या बाबांना गावात फार मान होता. त्यांची थोडीफार शेती होती. आर्थिक श्रीमंतीपेक्षा त्यांच्या मनाची श्रीमंती मोठी होती. अडला नडला माणूस कधी रिकाम्या हाताने त्यांच्या दारातून परतला नव्हता. ऐपतीप्रमाणे त्यांनी गरजूंना मदत केली होती. सरस्वतीबाई मॅट्रिकपर्यंत शिकलेल्या. पती निधनानंतर त्यांनी शाळेत नोकरी पत्करली. छोट्या अभिजितचे भविष्य सर्वस्वी त्यांच्यावरच अवलंबून होते. गावातील प्रत्येक व्यक्तीला सरस्वतीबाईंचा आधार वाटे. अभिजितच्या इच्छेप्रमाणे त्यांनी त्याला शिक्षण दिले. कॉलेज शिक्षणासाठी तो शहरात गेला. आपल्या एकुलत्या एक मुलाला दूर करताना त्यांना कष्ट पडले, तरीही त्याच्या भवितव्यासाठी त्यांनी ते दुःख सहन केले. त्यांचा आपल्या अभिजितवर पूर्ण विश्वास होता आणि अभिजितही घरापासून दूर राहून कधी बहकला नव्हता. सरस्वतीबाईंना कोडे पडे. आतापर्यंत अभिजितने कधी आपला शब्द मोडला नाही, पण अलीकडे त्याच्या लग्नाच्या बाबतीत मात्र तो काहीही बोलत नाही. येईल तेव्हा आता त्याला स्पष्ट विचारायचे, का रे बाबा, हे असे असे का? तिकडे कोणी फटाकडी पाहिलीस का? दारावरील टकटक आवाजाने त्या एकदम स्तब्ध झाल्या. पुन्हा एकदा दार वाजवल्याचा आवाज झाला. 11:30 झाले आहेत. एवढ्या रात्री कोण आले असेल? दार न उघडताच त्यांनी आतून विचारले, कोण आहे? आई, मी अभिजित. सरस्वतीबाईचा क्षणभर विश्वासच बसला नाही. कालच तर त्याचे पत्र त्यांना मिळाले होते. त्यामध्ये गावी येण्यासंबंधी काहीच उल्लेख नव्हता. ए आई, उघडतेस ना दार? अभिजित उतावळेपणाने म्हणाला. हो हो, उघडते दार. त्यांनी दार उघडले. दारात छोटी सुटकेस घेतलेला त्यांचा आवडता अभि. आनंदाने त्या गहिवरल्या. अभि, आई. अभिजितचा स्वरही ओलावला. त्याला हाताला धरून घरात घेत त्या आनंदाने म्हणाल्या, आलास? छान झाले. अरे, कालचे पत्र वाचून मी नाराज झाले होते. वाटलं तू काही लवकर येणार नाहीस. अभि, मागच्या वेळेपेक्षा खराब झालास तू. अभिजित मोठ्याने हसला. आई, तरी मी विचारात पडलो होतो. तुझे पेटंट वाक्य कसे म्हटले नाहीस अजून? तू प्रत्येक वेळी माझी अशीच थट्टा करतोस. बैस, मी आता अर्ध्या तासात स्वयंपाक करते. आईला आपल्या शेजारी बसवीत तो म्हणाला. आई, अगं, मी जेवून घेतले आहे स्टँडवर. तू आता काही दगदग करू नकोस. त्याने हातपाय तोंड धुवून पाणी घेतले आणि मग दोघांच्या इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या. आई, शेजारचा नाम्या आहे ना सध्या इथे? मागच्या वेळी भेटला नाही तो. आहे तो इथेच. आजच घरी पेढे घेऊन आला होता. पेढे कशासाठी? अरे, कसले म्हणून काय विचारतोस? मुलगा झालाय ना त्याला. बघ, नाम्या तुझ्या बरोबरीचा आणि तू. आता आई नक्कीच लग्नाचा बोर विषय काढणार. जांभई देत तो म्हणाला. आई ग, झोप आली आहे आता. 4 दिवस आहे मी इथे. थोडी बोलणी उरलेल्या दिवसांसाठी ठेवू कसे? कौतुकाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत त्या म्हणाल्या. लबाड आहेस तू. अगदी बोलता बोलता विषय बदललास. झोप आली आहे ना? झोप तर. थोडे दूध देते, तेवढे घे. दूध घेऊन त्याने त्यांची खोली गाठली. अभिजित झोप आल्याचे सोंग करून झोपण्यासाठी आला होता. खरे म्हणजे त्याला अजून झोप आलीच नव्हती. आता आई मुलींचे फोटो दाखवून बेजार करणार. कोणती पसंत आहे म्हणून सारखी भुनभुन करणार. पण आता यातून सुटका कशी करून घ्यावी? आईच्या इच्छेविरुद्ध कधी आपण गेलो नव्हतो. मग हे हल्ली असे का होते? लग्नाचा विषय आपण का टाळतो? ए विड्या, का म्हणून काय विचारतोस? तुझी पसंती समजली आहे तुला.
तुझा एवढा लकी रुमाल क्षणाचाही विचार न करता बांधलाच ना तिच्या मनगटावर. त्याच्या हृदयाच्या कप्प्याचे जोरदार हळूच उघडले होते. आईच्या हाकेने अभिजित उठला. सर्व काही आटोपून तो नाश्ता करायला बसला. आवडते पदार्थ पाहून स्वारी खुश झाली. त्याची खुशी लक्षात घेऊन सरस्वतीबाई म्हणाल्या, अभि, आता इतक्या दिवस तुझे ऐकून मी थांबले आहे, पण आता उगाच उशीर करण्यात काय अर्थ? हे बघ, बऱ्याच मुली सांगून आल्या आहेत, तुला पसंत पडेल ते जमू. त्यांनी कपाडातील फोटो काढले. आई, आता काही फोटो वगैरे दाखवू नकोस. नाम्याला भेटायला जाणार आहे मी. दुपारी निवांत दाखव. अरे, पण नाम्याला तू केव्हाही भेटशील. 5-10 मिनिटे उशीर झाला म्हणून काही बिघडणार नाही. तसे नाही ग, नाम्याला भेटून त्याचे अभिनंदन करतो. फोटोचे काय, दुपारी पाहिले तरी आता आहे तसेच राहणार, त्यात काही बदल होणार नाही. अभिजित घराबाहेर पडला. नामदेव त्याचा बालमित्र, दोघेही एकत्र शाळेत जात, एकत्र खेळत. मॅट्रिक नंतर अभिजित शिक्षणासाठी शहरात गेला आणि नामदेवने आपल्या शिक्षणाची गाडी तेथेच थांबवली. नामदेव आणि अभिजित बऱ्याच दिवसांनी भेटले होते. दोघे मित्र बराच वेळ गप्पा मारीत बसले. त्यानंतर अभिजित आणखीन तिथल्या मित्रांना भेटला. घरी यायला त्याला 1 वाजला. जेवून तो वाचत पडला. सरस्वतीबाई मागचे सर्व आवरून तेथे आल्या. आता फोटो दाखवायचे हे ठरवून. अभि, वाचन चालले आहे का? हो, वेळ तर जायला पाहिजे ना. आई, तो स्वेटर सुद्धा माझ्यासाठीच करीत असणार तू. अरे, तुझ्याशिवाय आहे कोण मला? बघ बरं, कलर कसा वाटतोय? एकदम टॉप. आई, अगं सध्या चांगले 4 स्वेटर आहेत माझ्याकडे. तू आपली प्रत्येक वर्षी एक एक करतेच आहे. अरे, पण प्रत्येक वेळी कलर आणि विण वेगळी असते. आई, अगं कॉलेजमध्ये एकदा एका मुलीने विचारले, सर, तुमचे स्वेटर किती छान आहेत, कोणी केले? मी अगदी कॉलर ताठ करून म्हणालो, माझ्या आईने. त्याचा तो अभिनय पाहून सरस्वतीबाई हसू लागल्या. अरे हो, मुलीवरून आठवण आली. सकाळी फोटो नाही पाहिलेस, आता आणते. अभिजित काही बोलला नाही. आईचे मन कशाला उगीच दुखवायचे, दाखवते आहे तर पाहू. पाकिटातून एक फोटो काढून त्यांनी त्याच्या हातावर ठेवला. वा, सुंदर, तो म्हणाला. सरस्वतीबाईंना फार आनंद झाला. त्यांना पसंत असलेला रेखाचा फोटो होता तो. आता दुसरे फोटो आहेत तर दाखवून टाकावेत. त्यांनी दुसरा फोटो त्याच्याकडे दिला. अतिसुंदर. त्या मनातून थोड्या नाराज झाल्या. लताचा तो फोटो बरा होता, पण रेखापुढे निश्चित ते फिकी आहे. पण अभिजितला ती रेखापेक्षा सुंदर वाटली. विचित्रच. त्याने तिसरा फोटो दिला. ब्युटिफुल. त्यांनी चौथा फोटो त्याच्या पुढे केला. लाजवाब. आता मात्र सरस्वतीबाईच्या लक्षात आले. त्यांनी राहिलेले सर्व फोटो पटापट त्याला दाखवले. प्रत्येक फोटो आपल्याला आवडल्याचे अभिजितने आवर्जून सांगितले. त्याला वाटले, आता आई वैतागणार, कोणता फोटो जास्त आवडला हे सांग म्हणणार, आणि मग आपल्याला टोलवाटोल करायला वेळ मिळणार. पण प्रत्यक्षात घडले वेगळेच. सरस्वतीबाईंनी सावकाश सर्व फोटो व्यवस्थित पाकिटात घातले आणि शांतपणे त्या म्हणाल्या, ठीक आहे, फोटो तर एकापेक्षा एक आवडलेले दिसतात तुला. तेव्हा आता या 3 दिवसात 8ही मुली पाहून येऊ. उद्याच आपण निघूया. थोडी घाई गडबड होईल, पण त्याला आता काही इलाज नाही. प्रत्यक्षात कोणती तुला पसंत पडते ते पाहू. आई, अगं त्या सर्व मुली बघायला जायचे? होय, दुसरा पर्यायच नाही. तुझा फक्त एक पगार जाईल भाडे खर्चाला. आई, तू रागवणार नसलीस तर एक सांगू? हं, सांग. आई, प्लीज नाराज होऊ नकोस. एकच एवढे वर्ष, त्यानंतर अगदी तू म्हणशील त्या मुलीबरोबर लग्न करण्याची तयारी आहे माझी. पाहिजे तर वचन देतो. त्याने हे सर्व अशा काही आर्जवी स्वरात म्हटले की सरस्वतीबाईंना नाही म्हणता येईना. ठीक आहे, होऊ दे तुझ्या मनासारखे. अभिजितने सुटकेचा निश्वास सोडला. त्यानंतरचे 2 दिवस फुरकून निघून गेले. पल्लूसाठी सरस्वतीबाईंनी तिच्या आवडीचे बेसनाचे लाडू करून दिले. अभिजितचा स्वेटर तर खूप छान झाला होता. अभिजित घरातून निघेपर्यंत त्या त्याला सूचना देत होत्या. अभि, वेळेवर घरी येत जा, व्यवस्थित जेवत जा, रात्री झोपताना दूध घेतोस ना? पल्लूच्या पत्रात होते, तू स्कूटर जोरात चालवतोस.
तसे काही करू नकोस. कॉलेजमध्ये उगीच कोणाचा वाकडेपणा घेऊ नकोस. आजकाल नाही नाही ते ऐकायला मिळते. मुलांनी सरांना मारले. अभिजित हसून म्हणाला, आई, अगं तू एकदा येऊन बघ ग. तुझा मुलगा कसा सर्वांचा आवडता झाला आहे. विद्यार्थी किती मान देतात मला. अभिवादन केल्याशिवाय पुढे जात नाही. आणि विद्यार्थिनी? त्यांनी हसून विचारले. अभिजित काहीच बोलला नाही. आले लक्षात. मला तरी वाटते विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थिनीचाच तू जास्त आवडत असणार. अभि, त्यामधील तर नाही ना एखादी मनात भरली? तसे असेल तरी सांग हं. तुझ्या इच्छेविरुद्ध नाही जाणार मी. आई, काहीतरीच काय बोलतेस? तसे काहीही नाही. आणि लक्षात असू दे, तू पसंत केलेली सून तुला करायची आहे, तेव्हा उगीच मनात काही आणू नकोस. सरस्वतीबाई समाधानाने हसल्या. अभिजितने त्यांना वाकून नमस्कार केला आणि त्यांचा निरोप घेतला. अनघा आज 4 दिवसानंतर कॉलेजला आली होती. आज तिचा पाय बराच ठीक होता, तरी चालताना ती थोडी लंगडत होती. रवीकडून तिच्या मैत्रिणींना सर्व समजले होते आणि त्या सर्वजणींनी मिळून तिची थट्टा केली. मोहिनी तिला म्हणाली, ए अनघा, पडताना तू घाबरली असणार आणि घरात कोणी नव्हते म्हणजे घाबरून तू सरांना हाक मारली असणार. ओ सर, सर. त्यावर शीला म्हणाली, छट, तसे मुळीच नाही. ती म्हणाली असणार, ओ मिस्टर यू. ए शीला, आता पुढचे मी सांगते. क्लेरा पुढे बोलू लागली. सर आवाजाने धावत आले असणार. अनघाला अशी पडलेली पाहून घाबरले असणार. 2 कारणांसाठी. एकतर ही पडली म्हणून आणि दुसरे म्हणजे आता खरमरीत बोलणे ऐकावे लागणार म्हणून. पूर्वीचा अनुभव ते एवढ्यात विसरतील काय? आता ही जखमी वाघीण जोराने दडकाड्या फोडणार हे ओळखून त्यांनी तिथून धूम ठोकली असणार. अगं, आपण आपली खोपडी चालवण्यापेक्षा अनघालाच विचारूयात काय काय घडले आणि कसे कसे झाले. ए सॉरी म्हणाले असतील नाही? हो. अय्या, तुला कुठे लागले हे पाहिले नाही? मनगटाला लागलेले पाहिले, मग पायाचे का नाही पाहिले? क्लेरा चिवचिवली. इश्य, काहीतरीच काय, पायाचे कसे पाहतील ते? अगं मग आम्हाला डिटेलमध्ये सांग ना. काय सांगायचे? मला नाही बाई समजत. प्रथम हे सांग, तू पडल्या पडल्या सर वर आले? शीलाने प्रश्न केला. होय वकील साहेबा, अनघाने हसत उत्तर दिले. तुला पडलेल्या स्थितीत पाहून काय म्हणाले? ते म्हणाले. अनघा अडखळली. तिच्या कानात अभिजितने घाबरून विचारलेला प्रश्न त्याची ती साद ऐकू येऊ लागली. हे जर ह्या मुलींना सांगितले तर चिडून चिडून बेजार करतील. अनघा विचार करीत होती आणि शीला तिच्या संभ्रमित झालेल्या चेहऱ्याकडे एकटक पाहत होती. या अनघाचा चेहरा असा काय झालाय? नक्कीच काहीतरी खास घडले आहे. सरांचे नाव काढताच रागवणारी अनघा आज त्यांच्याबद्दल हे एवढे विचारले तरी शांत आहे. नेहमीपेक्षा हे वेगळे दिसते आहे. तिचे डोळे मृदू दिसतात, चेहरा सलज्ज. शीला मनोमन म्हणाली, या तुझ्या अबोल ओठांनी तुझे गुपित मला समजले. जाऊ द्या ग तो विषय. बिचारीला उगीच सतावू नका. व्हायचे ते होऊन गेले आणि आपण बसलो आहोत फुकट काठ्याकूट करीत. अनघा चपापली. अरे, शीलाने विचारलेल्या प्रश्नाला आपण उत्तर दिले नाही म्हणून हे रागावलेले दिसते आहे. चुकलेच आपले. शिलू, अशी रागावू नकोस ग. अगं, मला की नाही काही एक आठवत नाही. त्यावेळी पायातून एवढ्या कळा येत होत्या की ते काय म्हणाले मला समजले नाही आणि आता आठवतही नाही. तिने चक्क थाप ठोकून दिली. आज आपण सरांना विचारायचे. क्लेरा पुढे आणखी बोलणार. तोच तिला मध्ये अडवीत अनघा घाईने म्हणाली, काहीतरीच काय विचारायचे? त्यांचा काय दोष? मी पडले माझ्या चुकीमुळे. उगाच तुम्ही त्यांना सतावू नका. अनघाचे बोलणे ऐकून तेथे हास्याचा स्फोट झाला. काय झाले एवढे हसायला? गोंधळून अनघाने विचारले. काही नाही, हसता हसता शीला म्हणाले. आज अनघाने स्वतःची चूक कबूल केली न रागवता. आश्चर्य आहे. अशा प्रकारे तिच्या मैत्रिणीने तिचा भरपूर समाचार घेतला. आज तोही येणार आहे हे अनघाला माहिती असल्यामुळे तिची नजर त्याला शोधत होती. अभिजित स्टॉफ रूम मध्ये होता. त्याला भेटायला रवी तेथे आला. सर, कशी काय झाली गावाकडली ट्रिप? एकदम मस्त. सर,
त्या दिवशी तुमचे पुस्तक आणून द्यायचे राहिले. रवी, पुस्तक तर मला मिळालेच, पण तुझी बहीण मात्र माझ्यामुळे पडली. पायाचे कसे काय आहे? आता ठीक आहे सर. 4 दिवस कॉलेज बुडाले. आज आली आहे कॉलेजला. पाय तसा बरा आहे, थोडासा दुखतो, त्यामुळे थोडी लंगडत चालते. मला फार मनाला लागले आहे ते. माझ्यासाठी त्यांना त्रास झाला. रागवले असतील ना माझ्यावर? नाही सर, बिलकुल रागवली नाही. मला सांगताना तर ती चक्क हसत होती. आणि सर, मी तुमच्या त्या लकी रुमालाबद्दल तिला बोललो होतो. त्यामुळे की काय, तिने तो रुमाल स्वच्छ धुवून इस्त्री करून ठेवला आहे तिच्या कपाटात. अभिजितचा या गोष्टीवर विश्वास बसला नाही. रवी, तुला मी सांगितले होते ना, घरी एखादी चक्कर टाक. पण 4 दिवसात एकदाही तू घरी गेला नाहीस. मावशीला मी नसलो तरी रवी अधूनमधून येऊन जाईल असे बोललो होतो. मावशी तुझी चौकशी करीत होती. सॉरी सर, तुम्ही सांगितले असले तरी तुम्ही नसताना जायचा संकोच वाटला. मावशींना सांगा आज संध्याकाळी येतो. दोघे बोलत जिना उतरले. रवीने सरांचा निरोप घेतला. अभिजित लायब्ररीकडे वळला. लायब्ररीत त्याला कुठे अनघा अगर तिच्या मैत्रिणी दिसल्या नाही. त्याला काय माहिती, 5 मिनिटापूर्वी पुस्तक बदलण्याचे नाटक करून ती आपल्याला पाहून गेली आहे. तो तेथून बाहेर पडला. रवी घरी आला. त्याच्या थोड्या वेळ आधी अनघा घरी आली होती. अनु, अगं देशमुख सर तुझ्या तब्येतीची चौकशी करीत होते. सरांना वाटले अजून तुझा पाय ठाकठीक झाला नाही. रवीच्या या बोलण्याने अनघाची नाराजी पळाली. रविदा, आणखी काही बोलले का रे ते? अगदी सहज विचारावे तसे अनघाने विचारले. होय, ते म्हणत होते माझ्यामुळे त्यांना त्रास झाला. मला फार वाईट वाटले. आणि महत्वाचे सांगायचे म्हणजे सरांना वाटले तू त्यांच्यावर निश्चितच रागवली असणार. मग तू काय म्हणालास रे? मी दिली थाप ठोकून. आमची अनु तुमच्यावर तीळ मात्रही रागावलेली नाही. उलट तुमचा लकी रुमाल तिने अगदी व्यवस्थित जपून ठेवला आहे. अनघाने हसून होकारार्थी मान हलवली आणि रवी पाहतच राहिला. हे काय, नेहमी सरांच्या नावाने ओरडणारी अनु स्वतःहून त्यांच्याविषयी चर्चा करते. एवढेच नाही तर चक्क हसून मी सांगितलेल्या खोट्या थापांनाही संमती देते. म्हणजे काय? काही समजत नाही बुवा या अनुचे. दुपारचा चहा घेऊन रवी बाहेर जाण्यासाठी तयारी करत होता. तो तयार होऊन खाली आला तेव्हा त्याला पाहून अनघा डोळे मिचकावीत म्हणाली, रविदा, कुठे खास ठिकाणी निघालास वाटते. एकदम कडक मध्ये दिसतो आहे. सांग ना, कुठे दौरा निघाला आहे तुझा? रवीला अनघाच्या बोलण्याचे हसू आले. काहीतरीच काय विचारतेस? नेहमीपेक्षा मी काही वेगळे केले आहे? मला तरी काही फरक वाटत नाही. अच्छा, खास नाही ना काही? तर मग मी सुद्धा येते तुझ्या बरोबर. घरी बसून भारी कंटाळा आला आहे. चल तर चटकन आवर. मी देशमुख सरांकडे निघालो आहे. त्यांचे नाव ऐकून अनघाने माघार घेतली. रविदा, तू जा तुझ्या सरांकडे, मी नाही येणार. रवी बाहेर पडला. अनघाने आईला बाहेर फिरून येऊ म्हणून गळ घातली. अनु, अगं आज तरी मला जमणार नाही, उद्या जाऊया. छान, कंटाळा आला आहे आज आणि बाहेर जायची उद्या. नाना दवाखान्यात निघण्याच्या तयारीत होते. त्यांच्याकडे जात अनघा म्हणाली, नाना, भारी कंटाळा आला आहे. तुमच्या कारची चावी द्या. खूप दिवसात ड्राईव्ह केले नाही. थोडी तिला घुमवून आणते मस्तपैकी. अगं पण एकटीच कशी जाणार तू? त्याला काय होते नाना, तुम्ही बिलकुल काळजी करू नका. रविदाने मला अगदी एक्सपर्ट केले आहे. नाना द्या ना चावी, तुम्हाला सोडते दवाखान्यात. मग तर झाले. पाहिजे तर येताना पुन्हा गाडी तुम्हाला देते. ठीक आहे बेटी. अनघा खुश झाली. नाना आता येते मी माझ्या आवरून. ती तिच्या रूमकडे पळाली आणि अशोक तेथे आला. अरे वा, तू आहेस होय अजून इथे? मला वाटले तू गेला असणार सोलापूरला. नानांनी स्वागत करीत म्हटले. नाही साहेब, अजून परत गेलो नाही. पण 2 दिवसात जाणार आहे. तुझ्या दवाखान्याचे बांधकाम अजून पूर्ण झाले नाही ना? मग परतण्याची एवढी घाई का? खरे म्हणजे साहेब, तुमच्या हाताखाली थोडे दिवस काम करण्याची इच्छा होती. पण अरे मग ये ना, अवश्य ये. त्यात अवघड वाटण्यासारखे काहीच नाही.
तसे नाही. माझे मामा आणि मामी जाणार आहेत तीर्थयात्रेला. मी इथे येण्यापूर्वीच यात्रा कंपनीच्या गाडीने जाण्याचे त्यांचे ठरलेले आहे. त्यामुळे ते निघण्यापूर्वीच मी सोलापूरला जाण्याचा विचार केला आहे. अशोकची आपल्या दवाखान्यात थोडे दिवस काम करण्याची इच्छा पाहून नानांनी त्यावर तोडगा काढला. अशोक, अरे त्यात काय अवघड आहे? इथेच ये राहायला. माझा बंगला भरपूर मोठा आहे. तुझ्या खाण्यापिण्याची कशाचीच गैरसोय होणार नाही. नानांचा मोठेपणा पाहून अशोक भारावला. साहेब, नको. माझ्यासाठी तुम्हा सर्वांना त्रास. त्यापेक्षा मी राहतो मामांकडे. हॉटेलमध्ये जेवण घेईन. त्याच्या बोलण्याने नानांना हसू आले. अरे, आता तर तुला हे सर्व अवघड गैरसोयीचे वाटत होते ना? ते काही नाही. तू इथेच ये राहायला. मी रमाबाईंना तुझ्यासाठी खोली तयार करायला सांगतो. तेवढ्या सुमतीबाई तेथे आल्या. सुमती, हा अशोक थोडे दिवस आपल्याकडे राहणार आहे. असू दे ना? हे काय विचारणे झाले? अशोक, अवश्य ये तू राहायला. अजिबात संकोच करू नकोस, त्या प्रेमळपणे म्हणाल्या. सुमती, अणूची आवरली की नाही जरा पाहून ये बरे. किती वेळ झाला, मला उशीर होत आहे. तोच अनघा तेथे आले. लव्हेंडर कलरच्या पंजाबी ड्रेसमध्ये ती खूपच छान दिसत होती. चला नाना, निघूयात. निघूयात म्हणजे काय? अगं, किती वेळ लावलास? अहो, तिच्या या एवढ्या लांब केसांची वेणी घालण्यातच बराच वेळ मोडतो. आईने तिची बाजू घेतली. अशोक अशोक काही काम नसेल तर चल आमच्या बरोबर. अनु फिरायला निघाली आहे. तिला कंपनी होईल आणि ती परत येईपर्यंत आम्हाला काळजी वाटणार नाही. अरे वा, फारच उत्तम. अशोकने लागलीच संमती दिली. अनघा ड्रायव्हिंगला बसली. अशोक आणि नाना मागे बसले. नानांना दवाखान्यात सोडले. अशोक पुढे येऊन बसला. अनु, आता कुठे घेणार आहे गाडी? अशोकने विचारले. त्याची अनु ही जोडी निर्माण करणारी हाक ऐकून अनघाच्या कपाळावर आठ्या चढल्या. मिस्टर अशोक, खूप दिवसांनी आज गाडी मिळाली आहे, तेव्हा आता भरपूर ड्राईव्ह करणार आहे मी. अनघाने गाडीचा वेग वाढवला. अनु, मला सुद्धा हा असा भन्नाट वेग आवडतो. शहरापासून गाडी दूर आली होती. अनघाने गाडी थांबवली आणि दोघे खाली उतरले. संध्याकाळचे प्रसन्न वातावरण सर्वत्र पसरले होते. सूर्यास्त नुकताच झाला होता. पश्चिमेकडील आकाश लाल रंगाचे दिसत होते. वारा अगदी जोरात वाहत होता. एका डेरेदार वृक्षाखाली दोघे बसली. किती छान वाटते आहे नाही असले वातावरण? शहरात व्यक्तींच्या, वास्तूंच्या, वस्तूंच्या गर्दीमुळे अगदी उबगल्यासारखे होते. अशा मोकळ्या हवेत किती बरे वाटते. तुमची कंपनी मिळाली, नाहीतर मीही अशी एकटी बसलेच नसते, अनघा म्हणाली. अशोकला तिचे बोलणे फार आवडले. अनु, तुझ्या बक्षीस समारंभाच्या दिवशी तर मी थक्क झालो. किती बक्षिसे मिळवलीस तू? कॉलेजमध्ये तू सर्वांची आवडती दिसतेस. अनघा हसत म्हणाली. सर्वांची आवडती नाही मी. एक अशीही व्यक्ती आहे की त्या व्यक्तीला मी मुळी सुद्धा आवडत नाही. अशोक आश्चर्याने म्हणाला. काय म्हणतेस? अनु, तू? ती व्यक्ती म्हणजे तुझा मत्सर करणारी एखादी तरुणी असणार. आणि ती व्यक्ती तरुणांमध्ये मोडत असेल तर तो निश्चितच माझ्या दृष्टीने महामूर्ख. अभिजितला महामूर्ख ठरवलेले हा कोण जाणे, पण अनघाला मुळीच आवडले नाही. मिस्टर अशोक, ती व्यक्ती स्वतः अशी आहे की ती तुमच्यासारख्यांना महामूर्ख बनवेल, अनघा थोड्या जोरानेच म्हणाली. आता मात्र अशोकला खरोखरीच आश्चर्य वाटले. अनु, हे मात्र चांगले नाही हं. अगं, ज्या व्यक्तीला तू आवडत नाहीस तिची बाजू घेऊन तू का भांडतेस? कारण ती व्यक्ती मला फार आवडते. अनु, ती व्यक्ती आहे तरी कोण? जाऊ द्या मिस्टर अशोक, सोडून द्या तो विषय. दुसरे बोला. काही क्षण शांततेत गेले. अशोक एकदम म्हणाला. अनु, तू मला फार आवडतेस. अनघा थोडे हसल्यासारखे करीत म्हणाली. थँक्स हं मिस्टर अशोक. अनु, हे प्रत्येक वेळी मिस्टर म्हणायलाच पाहिजे का? मला नाही ते आवडत. तू आपली मला फक्त अशोक म्हण, ते मला जास्त आवडेल. मिस्टर अशोक, तुमचा माझा एवढा घनिष्ठ परिचय नाही, तेव्हा आपले संबंध अनौपचारिक होतील तेव्हा जरूर मी तुम्हाला आवडीप्रमाणे हाक मारेल हं. आणि आता विषयच निघाला आहे तर सांगते.
ते तुमचे अणू म्हणून संबोधणं मला बिलकुल आवडत नाही. फक्त घरचेच मला अणू म्हणतात. तेव्हा तुम्ही सुद्धा प्लीज अणूऐवजी अनघा म्हणा. ते फार आवडेल मला. अनघाने एकदाचे सांगून टाकले. ठीक आहे. अशोक स्वतःवरच चिडला. कुठून बुद्धी झाली आणि हा विषय काढला. एका फटकाऱ्यानेच तिने एकदम आपल्याला परके करून टाकले. आता फार वेळ झाला. अंधार पडू लागला आहे. निघूया आपण. अनघा उठत म्हणाली. अशोकही उठला. पुढे होऊन त्याने अनघासाठी कारचा दरवाजा उघडून धरला. अनघा ड्रायव्हिंगला बसली. शहरात आल्यानंतर अशोक म्हणाला, अनघा, समोरच्या हॉटेल हेमालीकडे गाडी घे. नको नको, उशीर झाला आहे. आई काळजी करेल. आईंना माहिती आहे तुझ्या सोबतीला मी आहे. त्या नाहीत काळजी करणार. आणि दुसरे म्हणजे मी तुला फिरण्यास कंपनी दिली. आता तू मला कंपनी द्यायला पाहिजेस. अनघाने हेमालीकडे गाडी घेतली. अनघाच्या आवडीप्रमाणे हेमालीची स्पेशालिटी असलेला रवा डोसा आणि कॉफी घेतली. अभिजित हॉटेल हेमालीच्या बाहेर नानांची वाट पाहत उभा होता. रवीने त्याला 15 मिनिटांपूर्वी पलीकडच्या मीना सोसायटीमध्ये सोडले होते. ज्या मित्राच्या घरी अभिजित गेला होता तो घरी नव्हता. 10 मिनिटे वाट पाहून अभिजित परत निघाला होता. हॉटेल हेमाली समोरून जात असताना त्याला नानांची गाडी दिसली. बऱ्याच दिवसात त्याची आणि नानांची भेट झाली नव्हती. अभिजितने प्रथम बाहेर आलेल्या अनघाला पाहिले. नाना फॅमिलीसह आलेले दिसतात. बरे झाले, सर्वांची भेट होईल. हॉटेलच्या पायऱ्या उतरणाऱ्या त्या तरुणाला अभिजितने ओळखले. डॉक्टर अशोक. डॉक्टर अशोक पॅन्टच्या मागच्या खिशात बहुतेक पॉकेट ठेवीत असावा. पायऱ्या उतरतच तो म्हणाला, अनघा, आता मी ड्रायव्हिंगला बसणार हा. कशाला? नको, मिस करते ड्रायव्हिंग. अरे किती लांब, अगदी गावाच्या बाहेर गाडी पळवलीस तरी अजून तुझे समाधान झाले नाही. ते काही नाही, गाडी मी चालवणार. अहो, पण तुम्ही या शहरात नवीन आहात. तुम्हाला गाडी चालवणे कठीण जाईल. सिग्नलमध्ये काही घोटाळा झाला तर? नको, खरंच नको. अनघा, अगं तू माझ्या जवळ असताना माझ्या हातून चूक कशी होईल? बघ तर मी कशी गाडी चालवतो. अशोकचा गाडी चालवण्याचा उत्साह पाहून शेवटी अनघाने हसून म्हटले, ओके, आणि गाडी भुरकून निघून गेली. अभिजित आश्चर्य भरल्या नजरेने गाडी गेली तिकडे पाहत राहिला. त्याच्या लक्षात आले, आपण बराच वेळ त्या रस्त्याकडे पाहत आहोत. तो स्वतःवर चिडला. अनघा आणि अशोक घरी आले. सुमतीबाईंनी अशोकला आवर्जून उद्यापासून राहण्यास ये म्हणून सांगितले. अशोकला समाधान वाटले. तो निघून गेला. रवीने खुशीशीर वाजवीत प्रवेश केला. पल्लवीला पाहून त्याला खुशी होणार नाही तर काय. चला तर मित्रांनो, आता येथेच थांबूया. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.